वकिली काल कोर्टात बोलताना असं म्हटलं, म्हणजे बाहेर माध्यमांशी बोलताना असं म्हटले की ज्या घटना घडत होत्या चॅटच्या संदर्भातल्या असतील किंवा वादाच्या असतील त्याची कल्पना तुम्हाला वेळोवेळी दिली जायची, तुमच्यापर्यंत ते पोहोचवलेलं होतं, मध्यस्थी झालेली होती, काही मोबाईल वगैरेचा काही दिवस काढून घेतलेला होता असं ते म्हणते. 3 गोष्टी, एक त्या या मोबाईलच्या आणि चॅटच्या संदर्भात, दुसरं हुंड्याच्या संदर्भात ते असं म्हटले की आम्ही हुंडा मागितलेला नाही आणि ती फॉर्च्युनर वडिलांनी गिफ्ट दिलेली होती, बक्षीस दिलेलं होतं लग्नासाठी. आणि तिसरा मुद्दा जो आहे 51 तोळे सोनं, ते सगळ्या कुटुंबाचं त्यांनी गहाण टाकलेलं आहे, त्यांनी तुमच्याकडे कधीही पैसे मागितलेले नाही. सर, मला एक प्रश्नाचं उत्तर अचानक देता येणार नाही. तुम्ही जर म्हणसाल की तुमचा पहिला प्रश्न कुठला होता, त्यांनी वेळोवेळी त्यांनी सांगितलं की तुम्ही मोबाईलचा मुद्दा चॅटच्या संदर्भात तुम्हाला वेळोवेळी कल्पना नाही, त्याची कल्पना पुसटची दिली नाही आणि त्याचं कल्पनाही नाही, कल्पना दिलेली नाही आणि त्या विषयावरती कुठलं भाष्यही झालेलं नाही. हे मोबाईलचं चॅटिंगच्या बाबतीत तुम्ही की त्यांनी सरळ सरळ माझ्या मुलाच्या चारित्र्यावरती संशय घेतलेला आहे. दुसरी गोष्ट राहिली मोबाईलचा, तर त्यांचा असा आरोप आहे की माझ्या मुलीचा मोबाईल मी काढून घेतो. जर मला मोबाईल काढून घ्यायचा असता, माझ्या मुलीला तर मी मोबाईल ऑलरेडी दिलेलाच आहे, पण माझ्या त्या आरोपीला सुद्धा मी मोबाईल एक 1.5 लाख रुपये, 1,52,000चा मोबाईल तो मी आत्ता 2-3 महिन्यापूर्वी घेऊन दिलेला आहे. तुमची मागणीनुसार तुम्ही दिला की त्यांनी मागितला? नाही, त्यांनी मागितला. माझी मुली इथं असतं, माझी मुलगी माझ्या घरी होती. घरी असताना वाकडच्या क्रमामध्ये ते आले. वाकडच्या क्रमामध्ये माझ्या मुलीला इथनं बोलून घेतलं आणि तिला तिथं काहीतरी त्यांचं झालं, तर मला मोबाईल तुझ्या पप्पाकडून घेऊन दे. मुलीने मला एक फोन केलेला आहे त्यावेळेला, त्याचे रेकॉर्डही आहेत. मुलीचा फोन त्यांनी काढावं आणि ते सिद्ध होईल. फोन केलेला आहे, ज्या त्या वेळेला गेलेलो आहे आणि त्यावेळेला त्यातला मी मोबाईल दिला. त्यांच्या मागणीनुसार मी मोबाईल दिला आहे. त्या मोबाईलची ही रिसेट, क्रोमा शोरूमची रिसेट तुम्हाला झूम करून बघायचं असेल तर बघा. त्याची तारीख हे मला वाटतं 18/9/2024ला मी त्यांना मोबाईल त्यांच्या मागणीनुसार दिलेलं आहे आणि त्याचे जे EMI आहेत, मी आजही हप्ते भरतो, त्याची EMI भरतो आहे. ते बँकेचं स्टेटमेंटवरती तुमच्याही लक्षात येईल आणि वकील साहेबांनी त्याचं स्टेटमेंट काढून घ्या. त्याच्यात ते दुसरा आरोप होता तो म्हणजे हुंड्यासाठी आम्ही छळ केला नाही. 40 लाख, आमच्याकडे 5 कोटीच्या गाड्या आहेत, तर 40 लाखाची फॉर्च्युनर आम्ही कशाला मागू. इतकंच नाही, तर वैष्णवीच्या नावावर जी काही जमीन होती तर सुद्धा आम्ही हक्क सोडपत्र देऊन टाकलं होतं. आम्ही स्वतः वैष्णवीला घरी घेऊन गेलो होतो आणि आम्ही सही दिली, असं त्यांचा आरोप होता. तर हुंड्यासाठी आम्ही छळ केलाच नाही असं त्यांनी दावा. हुंड्यासाठी छळ केला नाही, तसं काही नाही. हुंड्यासाठी छळ केला नाही म्हणता, गाडी मागितली नाही म्हणता, तर मी 5 कोटीच्या गाड्या आहेत त्यांच्याकडे म्हणतात, तर मी ही MG हेक्टर गाडी बुक केलेली आहे. फॉर्च्युनर गाडी घ्यायच्या आधी ही MG हेक्टर गाडी वाकड हायवे रोडला शोरूमला बुक केली. 50,000 रुपये डिपॉझिट केलेत. त्याचे महिन्यानंतर लग्न आल्यानंतर त्याचे रिफंड पण माझ्या अकाउंटला आले. तर ही त्याची रिसीट. MG हेक्टर बुक केली. त्यांनी माझ्याशी वादावादी केली, वादावादी चांगलीच केली. मला त्यावेळेस असं बोलले की ही जर गाडी दिली तर मी ती गाडी सोडून देईन, नाही तर तिथं पेटून देईन. मला गाडी पाहिजे, हीच गाडी पाहिजे, फॉर्च्युनरच गाडी पाहिजे. मग त्यानंतर मी फॉर्च्युनर गाडी लागणार देईन. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जे म्हणता की 5 कोटी 90 लाखाची गाडी, 5 कोटीच्या गाड्या, ॲक्च्युली त्यांच्याकडे गाडी ही एकच आहे. 5 गाड्या नाहीत, 10 गाड्या नाहीत, 5 कोटीचं काय नाही. निव्वळ आणि निव्वळ त्यांच्याकडे एकच फोर्ड गाडी आहे. दुसरी जी काय ती गाडी 90 लाखाची सांगतात, ती गाडी बुचुडे नावाच्या इसमाची मारून जी या ठिकाणची गाडी आहे, हा त्या गाडीचा रिपोर्ट आणि नंबरही झूम करून बघा, तुम्हालाही कळेल की ही गाडी